पुण्यातून मुंबईमध्ये धडकलेल्या मराठा आंदोलकांना आता मुख्यमंत्र्यांनी भेटीची वेळ दिल्याचं सध्या समजतंय। दुपारी 1 वाजता मराठा आंदोलक हे वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत। मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या मान्य करण्याची मराठा आंदोलकांनी आता मागणी केल्याचं पाहायला मिळत आहे। दरम्यान काल रात्री मराठा आंदोलकांनी पुण्यातून थेट मुंबईमध्ये धडक दिलेली होती। त्यानंतर पोलिसांनी रोखल्यानंतर आंदोलकांनी आझाद मैदानात ठिय्या आंदोलन सुद्धा केलं होतं। त्यानंतर मंत्री शंभूराज देसाई यांनी आझाद मैदानात जाऊन आंदोलकांची भेट घेतलेली होती आणि आज ही महत्त्वाची भेट होणार आहे। या भेटीत नेमकं काय घडतं हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमच्या प्रतिनिधी शिल्पा सध्या आपल्या सोबत आहेत। शिल्पा, महत्त्वाची बातमी आपण सध्या पाहतोय, पुण्यातून जे मराठा आंदोलक आलेले आहेत त्यांना आता मुख्यमंत्र्यांनी भेटीची वेळ दिल्याचं समजतंय। दुपारी 1 वाजता ही भेट होणार असल्याचं समजतंय। काय अधिकची माहिती या संदर्भातली? नक्कीच गौरी, मराठा आंदोलक हे पुण्याच्या दिशेने मुंबईत आले। मुंबईतील चुनाभट्टी मराठा भवन येथे त्यांनी रात्रीचा मुक्काम केला आणि त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी त्यांना वेळ दिलेली आहे आजची दुपारची 1 वाजता आणि हा ताफा तुम्ही बघू शकता की हा मुंबईच्या दिशेने रवाना होत आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा बंगल्यावर त्यांच्या भेटीसाठी निघालेला पाहायला मिळत आहे। आपण बघू शकतो हा मराठ्यांचा ताफा, जे आंदोलक आलेले आहेत ते वर्षा बंगल्याच्या दिशेने निघालेले आहेत आणि त्यांच्या मागण्या एकच आहेत की मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आजचा हा 6वा दिवस आहे आणि तर आपण सध्या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो जे आंदोलक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेण्यासाठी निघाल्याचं सध्या पाहायला मिळत आहे। आंदोलकांचं शिष्टमंडळ हे मुख्यमंत्र्यांची भेट घेतील आणि या चर्चेमधून नेमका काय तोडगा निघतो हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे। पुन्हा एकदा आमच्या प्रतिनिधी शिल्पा यांच्याकडे जाऊयात। शिल्पा, काय नेमक्या प्रमुख मागण्या आहेत या आंदोलनकर्त्यांच्या? वर्षा बंगल्याच्या दिशेने हे आंदोलक निघालेले आहेत आणि यांच्या प्रमुख मागण्या अशा आहेत की मनोज जरांगे पाटील आमच्यासाठी महत्त्वाचे आहेत। जरांगे पाटील यांना जर उद्या काही झालं तर आम्हाला मराठा आरक्षण मिळून काय उपयोग? आमचा जर पोशिंदा नसेल तर आम्हाला त्या आरक्षणाचं करायचंय काय? त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी जो शब्द दिलेला आहे तो शब्द त्यांनी पाळावा अशी ह्या आंदोलकांचं म्हणणं आहे आणि मराठा आरक्षणाची जी आश्वासनं दिली ती आश्वासनं एकनाथ शिंदे आणि सरकारने पूर्ण केलेली नाहीत, ती आश्वासने पूर्ण करा आणि ज्या मागण्या आहेत, अध्यादेश जो काढलेला आहे त्याचा GR आहे तो अंमलबजावणी केलेली नाही, फक्त टाळाटाळ एकनाथ शिंदे करत असल्याचं या आंदोलकांनी स्पष्ट आरोप केलेला आहे। त्यामुळे आता हे जे आंदोलक वर्षा बंगल्याच्या दिशेने निघालेले आहेत आणि जी बैठक होणार आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत, त्या बैठकीमध्ये आम्हाला मनोज जरांगे महत्त्वाचे आहेत, मराठा आरक्षण देखील पाहिजे, मात्र सर्व मागण्या पूर्ण करून एक जरांगे पाटील यांचं उपोषण सोडवावं ही विनंती एकनाथ शिंदे यांना करणार आहेत। त्यामुळे गौरी, कुठेतरी जे आता ही चर्चा होणार आहे, बैठक होणार आहे, या बैठकीतून मराठा आरक्षणावर तोडगा निघतो का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। हो, नक्कीच शिल्पा, या भेटीत नेमकं काय घडतं हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। आणि आपण सध्या ही लाईव्ह दृश्य पाहतोय, जो मराठा आंदोलकांचा गाड्यांचा ताफा आहे ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेण्यासाठी निघाल्याचं पाहायला मिळतंय। खरं तर काल रात्री हे पुण्यातून मराठा आंदोलक मुंबईमध्ये आलेले होते, त्यानंतर त्यांनी आझाद मैदानामध्ये ठिय्या मांडलेला होता आणि त्यानंतर जरांगे पाटील यांनी केलेल्या सर्व मागण्या मान्य कराव्यात अशी मागणी त्यांनी केलेली होती आणि आता 1 वाजता ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना भेटणार आहेत आणि या भेटीदरम्यान नेमकं काय घडतं हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं ठरेल। दरम्यान मुख्यमंत्र्यांच्या भेटीला जाण्याआधी मराठा आंदोलकांनी नेमकं काय म्हटलंय पाहूयात। मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आजचा 6वा दिवस आहे आणि पुण्याहून काही मराठा बांधव हे मुंबईच्या दिशेने आलेले आहेत आणि त्यांचा मुक्काम हा रात्री चुनाभट्टी येथे होता। आता ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्षावर जाऊन भेट घेणार आहेत। रात्री उशिरा त्यांनी शंभूराज देसाई यांची देखील भेट घेतलेली आहे। दादा, या भेटीमध्ये नेमकं काय झाली चर्चा? शंभूराज देसाईंनी सांगितलं की आज सकाळी एक साधारणतः 12 वाजता 5 सदस्य आमचे मराठा समाजाचे द्या आणि त्याच्या मुख्यमंत्र्यांसोबत आपण बैठक करूया। बैठक केल्याच्या नंतर मनोज जरांगे पाटलांनी जे उपोषण चालू केलेलं आहे ते कसं सोडवायचं त्याच्यावरती आपण प्रयत्न करूया। तोपर्यंत उपोषण सुटत नाही तोपर्यंत मागे हटणार नाही। दादा, तुम्ही देखील आलेले आहात पुण्यावरून आणि एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहेत, नेमकी ठोस भूमिका काय आहे आणि एकनाथ शिंदे यांच्याशी काय चर्चा करणार आहात? आमचं एकच म्हणणं आहे, मुख्यमंत्र्यांनी शपथ खाली शिवरायांची की मराठा समाजाला आम्ही आरक्षण देऊ, पण मुख्यमंत्र्यांची बोळवण केली आमच्या मराठा समाजाची, आम्हाला फसवलेलं गेलेलं आहे।
आणि तो अध्यादेश सगळ्या सोयीचं सगळ्या गोष्टीमध्ये काळ म्हणजे बळवून केली मराठा समाजाची. तर आमचं मुख्यमंत्र्याला एकच सांगणं आहे, आता आमचे दादा जरांगे पाटील हे आता सध्या उपोषण 6वा दिवस आहे आज. त्यांच्याकडे सरकार डुकून पण बघत नाहीये. जर जरांगे पाटलाच्या याला काही झालं, आम्ही आता इथं शांततेने सगळं मार्ग आलेलो आहे. आमचं एकच म्हणणं आहे, आता जरांगे पाटलाचं उपोषण आता थांबलं पाहिजे आणि मराठा समाजाच्या आरक्षणाच्या ज्या मागण्या आहेत, सरकारने जे आम्हाला आश्वासन दिले, आमच्या छत्रपती शिवरायांचं दैवत आहे, आमचं उभ्या महाराष्ट्राचं दैवत आहे, त्या दैवताची शपथ घेऊन हा माणूस खोटं बोलतोय. तुम्ही आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहात, पुण्यावरतून आलेले आहेत. तुमच्या मागण्या काय आहेत? आणि मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सोडावं अशी देखील मागणी करतात. मात्र यावर मराठ्यांना आरक्षण मिळेल का? 100% मराठ्यांना आरक्षण मिळणार आहे. आज मनोज जरांगे पाटील 1 वर्षापासून उपोषण करत आहेत आणि उपोषण करत असताना सुद्धा जर सरकारला जाग येत नसेल तर आम्ही सरकारला हे स्मरण यात्राच म्हणावी लागेल. ही स्मरण करून देण्यासाठी आलेलो आहोत की जे तुम्ही आम्हाला आश्वासनं दिली, ही खोटी आश्वासनं दिली. गेल्या वेळेस आम्ही वाशीपर्यंत आलो होतो, पाटलांना खोटा GR दिला. खोटा GR दिला, तुम्ही गुलाल उधळला, मराठ्यांची चेष्टा केली. आज महाराष्ट्रामधल्या मराठा समाजाच्या जनतेला तुम्ही फसवलं. ह्या फसवणुकीचा जो इंगा आहे हा आम्ही लोकसभेत दाखवला. नवी मुंबईमध्ये जी शिवरायांची शपथ घेतली, गुलाल उधळला, तो खोटा होता असं देखील हे मराठा बांधव म्हणत आहेत. आणि जर एकनाथ शिंदेंनी भेट दिली नाही, आमच्या चर्चांवर मार्ग काढला नाही, मनोज जरांगे यांचं उपोषण जर मागे घेण्यात आलं नाही तर ठिय्या आंदोलन करू आणि मंत्रालयामध्ये एकाही आमदाराला प्रवेश दिला जाणार नाही असं देखील या मराठा बांधवांनी सांगत एकनाथ शिंदे यांना इशारा दिलेला पाहायला मिळत आहे. कॅमेरामॅन संकेतसह शिल्पा नरवडे, पुढारी, मुंबई.